नमस्कार मित्रांनो, मी गणेश सुदाम शिंदे. गेल्या 3 वर्षापूर्वी आम्ही फॉरेस्टमध्ये सर्वांनी मिळून झाडं लावली होती. त्या एवढी सुंदर आहेत, एवढी मस्त वाढलेली आहेत. हे पिंपळाचं झाड आहे. जेव्हा लावलं तेव्हा एकदम अत्यंत छोटं होतं. आम्हाला वाटत होतं येईल का नाही, पण आम्ही सगळ्यांनी मिळून ही झाडं जागवायची कशी, त्यासाठी काय करावं लागेल, त्याचं नियोजन कसं करावं लागेल ठरवून मग आम्ही सगळ्यांनी मिळून ड्रीपचं नियोजन केलं. वरती तुम्ही बघू शकता की गावाची एक टाकी आहे. त्या टाकीचं जे काही वरफुलचं पाणी वाया जायचं, त्या पाईपला आम्ही एक पाईप जोडला आणि त्याला वाल केला, आणि त्या वालद्वारे जे वरफुलचं पाणी आहे ते ड्रीपद्वारे असं आम्ही रानांना देण्याचा प्रयत्न केला. त्या वर फ्लोच्या पाण्यावरती तसंच पावसाच्या पाण्यावरती ही झाडं आता स्वतःच्या ताकदीवरती, म्हणजे तर निसर्गावरती अवलंबून आता आहेत. त्याला आता कृत्रिम पाण्याची गरज म्हणजे कमीच झाली आहे. ते आता त्यांची मुळं जमिनीमध्ये खूप खोलवर गेल्यात. ते आता त्यातलं पाणी स्वतःच शोषून घेण्याची तेवढी त्यांची कॅपॅसिटी आणि स्टॅबिलिटी आहे. अशी सुंदर झाडं सगळ्या मित्रांनी मिळून लावली. जवळजवळ या ठिकाणी आम्ही 250 झाडं लावलेली. त्यातील काही प्रमाणात जळाली, पण बऱ्यापैकी झाडं आम्ही जगवण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी फिरून खूप समाधान वाटतं की आज ही एवढी मोठी झाडं झालेली आहेत. याच्यावरती पक्षी येऊन बसतात, कोकिळा येऊन बसतात, त्यांचा आवाज, त्या अशा गोष्टी इथं बघायला मिळायला लागल्या. त्याचं एक समाधान आहे.